नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल लिपिक या पदांचा पेपर होणार आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राच्या इतिहासात स्वतः अर्थसंकल्प सादर करणारे पहिले मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, देवेंद्र फडणवीस. तर पहा, महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री असताना स्वतः अर्थसंकल्प मांडणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर त्यांनी पहा मार्च 2023मध्ये मार्च 2023मध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर हा केलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, कलम 153. तर पहा, आपल्या भारतीय संविधानाचे जे कलम आहे कोणते? कलम 153. तर या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशचे अधिकृत चलन खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, टाका. तर बांगलादेशचे अधिकृत चलन हे पहा टाका हे चलन आहे. तर बांगलादेश या देशाची राजधानी कोणती आहे? राजधानी कोणती आहे? तर ती ढाका आहे. कोणती? ढाका ही पहा बांगलादेश या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या आर्थिक नियोजनाच्या इतिहासात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीमध्ये राबवली गेलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 1951 ते 1956. तर पहा, भारताच्या आर्थिक नियोजनाच्या इतिहासामध्ये पहिली पंचवार्षिक ही जी योजना होती तर ती 1951 ते 1956 या कालावधीमध्ये ती राबवली गेलेली होती. प्रश्न क्रमांक 5, मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पीयूषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लॅंड्स. तर मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून पीयूषिका ग्रंथी या ग्रंथीला ओळखले जाते. याचं कारण असं आहे की पीयूषिका ही जी ग्रंथी आहे तर ती शरीरातील इतर अंतर्स्रावी ग्रंथीवर नियंत्रित ठेवते, म्हणून हिला मास्टर ग्रंथी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6, सार्क संघटनेचे मुख्यालय असलेले शहर आणि भारताचा शेजारी देश नेपाळची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, काठमांडू. तर पहा, सार्क संघटनेचे मुख्यालय असलेले शहर हे काठमांडू आहे आणि नेपाळ या देशाची राजधानी काठमांडू आहे. प्रश्न क्रमांक 7, उत्तर प्रदेश या राज्याचे सध्याचे म्हणजेच 2025-26चे राज्यपाल कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा, आनंदीबेन पटेल. तर आनंदीबेन पटेल हे पहा उत्तर प्रदेश या राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 8, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नागपूर जिल्ह्यातील पहा रामटेक या ठिकाणी. कुठे? नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 9, भूकंप लहरी सिस्मिक वेव्स मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सिस्मोग्राफ हे जे उपकरण आहे तर ते भूकंप लहरी मोजण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. तर सिस्मोग्राफ हे जे उपकरण आहे तर याचे एकक कोणते आहे? तर ते रिश्टर स्केल आहे. कोणतं? रिश्टर स्केल हे सिस्मोग्राफ या उपकरणाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्फूर्ती देणारे वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2,
बंकिमचंद्र चटर्जी. तर वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे तर ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते लिहिलेले आहे. तर वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे तर ते पहा आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले. कोणत्या कादंबरीतून? आनंदमठ या कादंबरीतून ते घेण्यात आलेले होते, जे की 24 जानेवारी पहा 1950मध्ये. कधी? 24 जानेवारी 1950मध्ये या गीताला संविधान सभेने राष्ट्रगीताचा दर्जा हा दिलेला होता. तर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सन 1885 म्हणजेच 28 डिसेंबर सन 1885मध्ये पहा मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाही झालेली होती. प्रश्न क्रमांक 12. केंद्र आणि राज्यांच्या संबंधाबाबतच्या तरतुदी या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नोंदवलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भाग 11. तर पहा केंद्र आणि राज्यांच्या संबंधाबाबतच्या ज्या तरतुदी आहेत तर ते पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 11 काय आहे? भाग 11 या भागामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी. तर पहा गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? दक्षिण गंगा किंवा महाराष्ट्राची जीवनरेखा असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 14. पाण्यामध्ये विरघळणारे वॉटर सोल्युबल जीवनसत्व कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ब आणि क. तर पहा जीवनसत्व ब आणि क हे जे जीवनसत्व आहेत तर ते पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत. तर जीवनसत्व अ आणि ड आणि जीवनसत्व ई हे जे 3 आहेत तर ते पहा हे मेदामध्ये विरघळणारे आहेत. कशामध्ये? मेदामध्ये म्हणजेच फॅटमध्ये विरघळणारे हे जीवनसत्व आहेत. प्रश्न क्रमांक 15. भारतात किती वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 18 वर्ष. तर पहा भारतात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. तर हा जो मतदानाचा अधिकार आहे तर तो पहा 61व्या घटनादुरुस्तीनुसार काय आहे? 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णसिंह समिती. तर पहा 1976मध्ये कधी? 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्ये हे जोडण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 17. वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे वॉटर अँड मिनरल्सचे वहन कशाद्वारे होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 झायलम. झायलम म्हणजेच जलवाहिन्या. त्याला काय म्हटले जाते? जलवाहिन्या. तर पहा वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजाचे वहन हे झायलम याद्वारे होते. तर फ्लोएम म्हणजेच काय? रसवाहिन्या. फ्लोएम म्हणजेच रसवाहिन्या. तर फ्लोएमद्वारे अन्नाचे वहन हे केले जाते. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा यशवंतराव चव्हाण. तर 1 मे 1960मध्ये पहा जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती तेव्हा यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री झालेले होते. प्रश्न क्रमांक 19. भारतात GST कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेली होती?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 2017 म्हणजेच 1 जुलै 2017 या वर्षापासून भारतामध्ये GST लागू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते संग्रहालय हे यापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून ओळखले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय. तर पहा महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय हे जे संग्रहालय होते तर ते पहा पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून ओळखले जायचे. प्रश्न क्रमांक 21 पहिल्या वित्त आयोगाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? तर पहिल्या वित्त आयोगाच्या अध्यक्षस्थानी पहा ऑप्शन क्रमांक 1 KC नियोगी. कोण होते? KC नियोगी हे होते. तर पहिल्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती 1951 मध्ये. वर्ष लक्षात ठेवा फक्त. 1951 मध्ये पहिल्या वित्त आयोगाची स्थापना झालेली होती. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नागपूर. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 हे पहा नागपूर या शहरामध्ये एकमेकांना छेदतात. प्रश्न क्रमांक 23 भारतीय घटनेच्या डॅशव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा 214. तर भारतीय घटनेच्या 214 या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. तर कलम 124 हे जे कलम आहे तर हे पहा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 24 हस्ताचा पाऊस हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश मांडगुळकर. तर व्यंकटेश मांडगुळकर यांनी हस्ताचा पाऊस हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 25 डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा माउंटबॅटन. माउंटबॅटन हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक 26 द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक हे R कौशिक. कोण आहेत? R कौशिक हे आहेत. प्रश्न क्रमांक 27 महानगरपालिका सदस्य पात्रता वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 21 वर्ष. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी किमान 21 वर्ष वय असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 28 ट्राजन गन कोणत्या 2 देशाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे? तर ट्राजन ही जी गन आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि फ्रान्स. काय? भारत आणि फ्रान्स या 2 देशाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सार्वजनिक सत्यधर्म हा लिहिलेला शेवटचा ग्रंथ आहे. तर हा जो ग्रंथ आहे तर त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये कधी 1891 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅश मृदा मोठ्या प्रमाणामध्ये विखरलेली आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा काळी. तर पहा महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये काळी ही मृदा मोठ्या प्रमाणामध्ये विखरलेली असते. तर काळी मृदेला दुसऱ्या नावाने कोणत्या ओळखले जाते? तर रेगूर मृदा. कोणत्या? रेगूर मृदा या नावाने ओळखले जाते, जे की कापसाच्या पिकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही मृदा आहे.